Hallelujah. Hallelujah. Church, praise the Lord. Hallelujah. प्रभूला धन्यवाद कारण आज आपल्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे. आमेन. हालेलुया. प्रथम मी प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करतो आणि माझ्या भाऊ बहिणी तुमच्या सर्वांचा मी मनपूर्वक तुमचा आभार मानतो की तुम्ही आज संडे सर्व्हिस प्रभूच्या चरणापाशी आले म्हणून सर्व मान सन्मान प्रभूला धन्यवाद देतो. आमेन. हालेलुया. आज आपण एक वेगळ्या सामर्थ्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या उपस्थितीमध्ये आज बसत आहे. आमेन. मोकळ्या प्रकारची जागा आपल्याला प्रभूने दिली. चर्च खूप सुंदर प्रकारे आपलं झालेलं आहे. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला म्हटलं होतं काही चर्चच्या कामासाठी मदत करावं आणि भरपूर काही भावांनी काही बहिणींनी मदत केली. तुम्हाला सांगतो ते पत्रे बसवण्याच्या वेळेस खूप काही प्रॉब्लेम आला. हालेलुया. आणि एक बहीण तिने फोन केला आणि मला म्हटले का पास्टर तुम्हाला पत्र्यासाठी पैसे पाहिजे होते. हालेलुया. आणि फक्त 1000 नाही 5000 रुपये प्रभूच्या राजा चर्चसाठी तिने दिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं काम कधी थांबणार नाही. आमेन. हालेलुया. आणि हेच नाही तर देवाने आणि काही भाऊ उभे केले, काही बहिणी उभे केले. तुमच्यामधून काही बहिणींनी काही भावांनी बी आज आपल्या ह्या चर्चसाठी मदत केली. हालेलुया. आणि आज आपण पाहते इतकं सुंदर आपला चर्च भरत आहे. हालेलुया. म्हटला रॉड गेलेला आहे. तुम्ही बघितलं तर बाहेर जाऊन जेव्हा चर्च संपल्यानंतर बघा खूप सुंदर प्रकारे एक क्रॉस लावला. तो क्रॉस परवाच्या रात्री प्रभूच्या आत्म्याने दर्शन दाखवलं मला का तुझं चर्च ज्यावेळेस बनवत त्यावेळेस त्या सेंटरला तुझं क्रॉस लावला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या क्रॉसला लाईट लावायचं राहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हमारे प्रियांनो हे का होतं कारण देव जिवंत आहे. आमेन. हालेलुया. तुमची साथ आहे म्हणून आज हे चर्च उभं राहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझं चर्च उभं राहिलेलं आहे. तुम्ही लोक माझ्या सोबत आहेत म्हणून आज हे उभं राहिलेलं आहे. हालेलुया. काही भाऊ बहीण माझ्या सोबत राहिलेले मला नेहमी मला मदत करत असतात. नेहमी आता ते नाव घेऊन मला त्यांचं हे नाही करायचं म्हणजे दुखवायचं नाही दुसऱ्यांना किंवा कोणाला पण नेहमी ते आपल्याला मदत करत असतात. हालेलुया. काही भाऊ काही बहिणी का कारण त्यांचं प्रेम येशूवर आहे. हालेलुया. येशूवर आहे. त्यांचा नेहमीप्रमाणे त्यांचा दशमांश आणि ती नेहमी त्यांचा आमच्याकडे असतात. कारण ज्यावेळेस ते नेहमी परमेश्वराच्या कामासाठी तत्पर असते मग ती मोठी मीटिंग असो छोटी मीटिंग असो ते उभे राहतात. हालेलुया. आणि हीच आपल्याला एकी करायची आणि आपलं चर्च त्या कोपऱ्यापर्यंत घेऊन जायचे. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा विश्वास आहे की तो हे करू शकतो तर त्या कोपऱ्यापर्यंत तो घेऊन जाईल आणि हेच नाही ही पूर्ण जागा भरून जाईल प्रभूच्या नावाने. आमेन. हालेलुया. आणि माझा एक विश्वास आहे की देव जो बाप आपल्या बरोबर आहे. चमत्कार करणारा परमेश्वर आपल्या बरोबर आहे. मी रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो चर्च. माझी प्रार्थना तुमच्यासाठी रोज तुमच्यासाठी उपवासामध्ये आज मी उपवासामध्ये आहे. का तुमच्या आणि चर्चसाठी उपवासामध्ये का तुमचं भलं व्हावा तुमचं चांगलं व्हावं यासाठी मी प्रार्थना करत आहे आणि देव माझा प्रार्थना ऐकत आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला सांगितलं ना की पावसाला मी कसं थांबवलं. प्रेज द लॉर्ड. कारण देव आपला आहे. देव परमेश्वर तो इस्रायलाचा परमेश्वर तो सर्व मानव जातीचा परमेश्वर आहे. तो फक्त इस्रायलाचा नाही तो संपूर्ण मानव जातीचा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तो आपल्या बरोबर आहे. तर माझ्या प्रियानो आपल्याला कोणी हलवू शकत नाही. आमेन. हालेलुया. चर्च. हालेलुया. तुमची साथ मला पाहिजे. तुमची मदतीची गरज मला पाहिजे.
आणि देव आज तुमच्या लाईफ मध्ये काम करणार आहे. आमेन. आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक खूप सुंदर आहे आणि तो टॉपिक असा आहे का प्रसाद खायचा का नाही खायचा. ठीक आहे. कसला टॉपिक आहे. प्रसाद खायचा की नाही खायचा हे आपल्याला पवित्र शास्त्रामधून कळत आहे. आणि माझ्या प्रियांनो, तो परमेश्वर तुम्हाला आणि मला हा एक अद्भुत प्रमाणे शिकवत आहे. हे जो संदेश आहे हे कोणाला दुखवण्यासाठी नाही. जो संदेश जो आहे जो ख्रिस्ती लोकांसाठी आहे. कोणासाठी आहे. म्हणा ख्रिस्ती लोकांसाठी. ज्यांनी येशूला ग्रहण केलेले, ज्यांनी येशूच्या मार्गाने चालते, बायबल वाचता, प्रार्थना करता, पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा घेतलेले अशाच व्यक्तीसाठी हा संदेश आहे. आणि हा संदेश जो आहे हा संदेश अनेकांना हा पटणारा आहे. कारण बायबल स्पष्टीकरण देत आहे का आपण प्रसाद खायचा का नाही खायचा. ठीक आहे. हालेलुया. तर थोडा वेळ तुम्ही लक्ष द्या वचनाकर आणि वचनाकर देण्यासाठी देव बाबा तुम्हाला ब्लेस करेल. युट्यूबचे भाऊ बहिणी आणि फेसबुकचे भाऊ बहिणींनो तुम्ही लक्ष द्या. देव बाबा अद्भुत प्रमाणे तुमच्या संगती बोलणार आहे. पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतो रोमकराचे पुस्तक त्याचा 12वा अध्याय 1, 2 आणि 3 वचन. रोमकराचं पुस्तक त्याचा 12वा अध्याय 1 आणि 2 आणि 3 वचन. पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं पहा. नवीन जीवितक्रम म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टीकरण देत आहे. लक्ष देऊन ऐका. काय म्हणतो. याच तो बंधुजनांनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवितो की. कोण म्हणतो. पॉल म्हणतो. पॉल कोणला म्हणतो. म्हणा रोमकराच्या लोकांना. कोणला म्हणतो. रोमकराच्या लोकांना, रोमकराच्या मंडळीला, रोमकराच्या चर्चला. काय म्हणतो का बंधुजनांनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले शरीर काय आपले शरीर जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. काय करावे. समर्पण करावे. हे झालं शरीराबद्दलचं. काय झालं. हे झालं शरीराबद्दल. पण ज्या वेळेस एखादा हा प्रसाद किंवा एखादा पदार्थ ज्या वेळेस काही कोणत्याही देवापाशी किंवा मूर्तीपाशी किंवा कोणत्याही ठिकाणी गाडीपाशी किंवा ज्यावेळेस ते आपण समर्पण करतो त्यावेळेस तो प्रसाद मध्ये कन्वर्ट होतो. समजलं. परत एकदा सांगतो. काही ज्यावेळेस मूर्ती किंवा जे काही आपण नवीन गाडी घेतो किंवा काही घेतो त्यावेळेस तुम्ही सगळे जे काही पदार्थ आणता त्यावेळेस ते पदार्थ कुठून आणता. स्वीटच्या दुकानातून. बरोबर आहे. पण ज्यावेळेस ते आणल्यानंतर पण ज्यावेळेस ते समर्पण करता त्याला कोणाला. त्या मूर्तीला किंवा त्या गाडी समोर किंवा त्या गोष्टीला ज्या कोण असावं ज्यावेळेस तुम्ही ते समर्पण करता त्यावेळेस ते जे हे स्वीट आहे ते पूर्णप्रमाणे हे प्रसादामध्ये कन्वर्ट होऊन जातं. आमेन. हालेलुया. आणि बिलीवर भाऊ बहिणींसाठी म्हणजे ख्रिस्ती लोकांसाठी हे समर्पण झालेला पदार्थ अलाउड खाण्याचे नाहीये. ठीक आहे. हालेलुया. या ठिकाणी पॉल काय म्हणतो. या ठिकाणी पॉल जो आहे पॉल म्हणतो का तुम्ही जिवंत शरीर पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. शरीराबद्दल तो बोलत आहे.
आणि ज्यावेळेस तुम्हाला पवित्रतामध्ये चालायचंय, ज्यावेळेस तुम्हाला हा आशीर्वाद पाहिजे, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद, समृद्धी पाहिजे नसेल, तर तुम्हाला परिपूर्ण शरीराने पवित्र व्हावं लागेल. समजलं? काय व्हावं लागेल? पवित्र व्हावं. पण शरीराने पवित्र होणे म्हणजे एक एक्झाम्पल, कोणी तंबाखू खाते ती सोडावा लागेल. एक्झाम्पल, कोणीही मिसरी लावत असेल ती सोडावा लागेल. एक्झाम्पल, कोणी शिव्या देत असेल ती तुम्हाला सोडावं लागेल, तरच तुम्ही पवित्रतामध्येही समर्पण होऊ शकता. समजलं? हालेलुया. ज्यावेळेस तुमचं शरीर जे आहे ते शरीर देवाने पवित्र मंदिर म्हणून घोषित केलेलं आहे. काय केलेलं आहे? कारण असं म्हणण्यात येतं का जो जिवंत परमेश्वर आहे तो तुम्हामध्ये वास करतो. मूर्ती तुम्हामध्ये वास करेल? बसून दाखवा. नाही. कारण जो देव जो आहे तो कोणताही व्यक्ती नाहीये, तो एक आत्मा आहे. काय आहे तो? या सृष्टीला बनवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि तो आत्मा, त्याची जागा कुठे आहे? तुमच्या अंतःकरणामध्ये. समजलं? म्हणून हे पॉल जो आहे एका चर्चला, एका हा देशामध्ये एका बिलीवर लोकांना, एका हा अनबिलीवर लोकांना शिकवत आहे का तुम्हाला आशीर्वाद पाहिजे नसेल तर तुम्ही आणि मी शरीर जिवंत यज्ञ म्हणून समर्पण करा. हालेलुया. चर्च हालेलुया. समजतं ना? ते थोडं आपण फोडून सांगू. समजतं ना? एक्झाम्पल अजून एक तुम्हाला देतो. काय एखादे हे बॉम्बे पुरी आहे, माहिती का तुम्हाला? मागे बॉम्बे पुरी मिळत होती, मग ती स्त्री आणि पुरुषही खात होते. माहिती का नाही? बॉम्बे पुरी म्हणून त्याला गुटखा म्हणतात. आणि त्याच्या पाकिटवर स्पष्टीकरण लिहिलेलं आहे, हे खाण्याने तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होईल. समजतं ना? मग ज्यावेळेस तुम्ही आणि मी, बायबल या ठिकाणी सांगतं देवाला शरण, देवाला समर्पित करणं, पवित्र समर्पित, जिवंत यज्ञ म्हणून समर्पित करणं. आणि ज्यावेळेस तुम्ही हे प्रभूला समर्पित होता, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करतो. हालेलुया. हालेलुया. एखादा व्यक्ती शिव्या द्यायला लागला तो 10 वेळेस का शिव्या दिला तरी तो हा मार खाणार का? कारण ती शिव्या तू देतो, त्या शिव्यामुळे तुला मार बसल्या जातो. हालेलुया. एखादा व्यक्ती गेला आणि त्याचा हात लागला, तुम्ही सडनली त्याला शिवी दिली, तर तो तुमचं काही ठेवल का? तर तुमच्या 2 कानाखाली देणार नाही. बरोबर आहे? आणि हे जे आहे, हे जे प्रकार आपल्या जीवनामध्ये हे काढावा लागेल. आणि ज्यावेळेस हे तुम्ही निघता त्यावेळेस तुमच्या मनातून, तुमच्या अंतःकरणातून, तुमच्या मुखातून एक गोडवा बाहेर येईल. आणि तो गोडवा कोणचा माहितीये का? जिवंत यज्ञ म्हणून देवाला समर्पित करा. देव कधी शिव्या देतो? नाही ना? मग ज्यावेळेस तो देव तुमच्यामध्ये येतो तर देवासारखा स्वभाव, देवासारखं गोष्टी बोलणं, सारखं नम्रता, समजतं? देवासारख्या प्रत्येक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात होते. Somebody hallelujah. आणि हे बायबल आपल्याला पुरावा देत आहे का येशू
तुम्हाला आणि मला सांगत आहे का परमेश्वर तुम्हा आणि मला देवाला यज्ञ संपूर्ण शरीर जिवंत यज्ञ म्हणून समर्पित करा. हालेलुया. दुसरं वचन काय सांगतं? देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे? देवाची उत्तम, हालेलुया, म्हणा उत्तम. देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे? देवाची इच्छा काय आहे? तंबाखू खाणे? देवाची इच्छा काय? दारू पिणे? देवाची इच्छा काय? शिव्या देणे? देवाची इच्छा काय? शारीरिक काम करणे? देवाची इच्छा काय? तर तू पापातच राहावा? देवाची इच्छा काय? तर जे समर्पण झालेलं जे पदार्थ आहे ते तू खाऊ नये? देवाची इच्छा आहे का तुम्ही डुक्कर खावं? हालेलुया. देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा अशी आहे का तो म्हणतो का तुम्ही संपूर्ण तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. काय होऊ नका? कशा बरोबर? मी जगाबद्दल नाही म्हणा, मग तुम्ही माणसं सोडून जा, माणसासमोर नाही. पण एखादा व्यक्ती चुकीचा आहे आणि तो चुकीमुळे तुला ती सवय लागेल. एक्झाम्पल म्हणजे एखादा व्यक्ती दारू पित आहे आणि तू त्याच्या सोबत संगती करत आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुला दारूचं व्यसन लागेल. समजतं? जगाला समरूप होऊ नको. म्हणजे जग कोण आहे? जग हे नाहीये. जग कोण आहे? माणूस. जे चुकीच्या गोष्टी चालल्या जगामध्ये त्या गोष्टीला समरूप होऊ नको. आमेन. काही समजतं का नाही? आणि मग ज्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टीतून ज्यावेळी तुम्ही बाहेर येता तुमचं शरीर निरोगी राहतं. हालेलुया. कारण बायबल आपल्याला स्पष्टीकरण देत आहे का तुम्ही आणि मीही समर्पण झालो पाहिजे येशूला, परमेश्वराला. हालेलुया. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ज्यावेळेस तुमच्या आईच्या उद्धारात होते त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कोणी टाकलं? हालेलुया. बायबल असं स्पष्टीकरण देतं पोटचं फळ हे देवाची देणगी आहे. हालेलुया. आपण आपले आई वडील किती प्रयत्न केला मला जन्म देण्यासाठी तर होऊ शकत नाही जवळपर्यंत त्या परमेश्वरा ज्याने आणि मला घडवलंय, ज्याने या विश्वाला निर्माण केलेले त्या परमेश्वराची इच्छा नाहीये तवरपर्यंत मी जगात येऊ शकत नाही. हालेलुया. कळतं ना? का अजून फोडून सांगू? हालेलुया. कारण बायबल स्पष्टीकरण देतं. कारण ह्या शरीरातले अवयव कोणा डॉक्टरला माहित नाहीये पण त्याला माहिती आहे कारण त्याने बांधलेले आहे, त्याने घडून आणलेले आहे. हालेलुया. थोडंसं डोक्याला थोडा जोर द्या आणि मग म्हणा का अरे खरंच मी कसं काय जन्माला आलो. एवढंच बाळ माझ्या आईच्या उद्धारामध्ये असतं आणि सडनली वाढतो. कसं काय अवयव वगैरे ऑटोमॅटिक कसं काय घडल्या जाते. तो वरती बसलेला आहे. हालेलुया. त्याला प्रत्येक अवयव जोडण्याचे अधिकार आहे. हालेलुया. प्रत्येक मग तो स्त्री असो पुरुष असो त्याच्या हातात आहे कोण आणि कसं द्यायचं. प्रत्येक अवयव प्रत्येक गोष्ट त्या परमेश्वराला ठाऊक आहे तो कुठं आणि कसं बसवायचं. तो म्हणतो इथला मांस काढा आणि इथं लावा, इथला हाड काढा आणि इथं लावा. हे डॉक्टर करत असत. माझा डॉक्टर जो येशू परमेश्वर बसलाय तो कधीच नाही करतो जिथं हे तिथं डॉक्टर म्हणतो जिथं हाड आहे तिथंच बसणार ते हाड. हालेलुया. कारण त्यांनी घडवलेले भाऊ, त्यांनी घडवलेले आहे. तो माझा खरा कुंभार आहे आणि जो माझा कुंभार आहे तर त्याला माझ्या आतल्या गोष्टी माहिती आहे. मग त्या कुंभाराचं त्याच्या समोर जा
आणि त्यांनी जे बनवलेलं कष्टाने त्याच्या समोर ते तोडा, कसं वाटतं? बोला की कसं वाटतं? वाईट वाटणार दादा? का? त्याने कष्ट केलेले, माती तुडून तुडून कष्ट केलेले, एक केलेली माती, आणि तू जाऊन त्याच्याच डोळ्यासमोर त्याचं जे भांड बनवलेले त्याच्याच समोर तू डोळ्याने आपटून तोडतो, तर त्या कुंभाराचं हृदय काय सांगत असणार? समजतं? हालेलुया. आणि त्याचप्रमाणे त्या कुंभाराने तुम्हाला आणि मला बनवलेले त्या कुंभाराच्या हा हृदय किती तुटत असेल ज्यावेळेस तुम्ही सिगरेट पित्या, ज्यावेळेस तुम्ही तंबाखू खात्या, ज्यावेळेस तुम्ही ही वाईट गोष्टी तुमच्या शरीरामध्ये घेता, त्यावेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टी तुमच्या हृदयामध्ये घेता, त्यावेळेस ते अवयव आतून भ्रष्ट होऊन जातं, ते अवयव आतून डिस्ट्रॉय होऊन जातं, आणि त्यानंतर याला त्रास नाही होत, ज्याला बनवलं त्याला त्रास होतो. हालेलुया. समजतं का? Somebody hallelujah. किती जणाला समजतंय? अजून काही फोडून नको सांगू, थोडस अजून डीपली जाऊ. माझं जग समजतं. हालेलुया. कारण ज्या शरीराचं मोल माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेतलेले, तुम्ही त्याचा नाश करत आहे. तर माझ्या प्रियानो, तुम्ही आजही खतरा आहे. हालेलुया. किती जण खतरा बघतात? हालेलुया. का? कारण हे शरीर जे आहे हे कोणत्याही प्रकारच्या व्यसनामध्ये नाही राहिलं पाहिजे. हे माझ्या परमेश्वराला पवित्र यज्ञ म्हणून देवाला समर्पित करायचे. आमेन. जो भाग झाला एक, आपल्या मनाचे नवीकरण स्वतःच्या रूपांतर होऊन द्या. नवा रूपांतर कोणतं? मनाचं जे हृदय मन जे आहे त्याला पवित्र करण्यासाठी तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या प्रार्थनामध्ये, चर्चमध्ये आणि देवाचं वचन आणि प्रार्थनामध्ये तुम्हाला मन शुद्ध करावं लागेल. आमेन. हालेलुया. म्हणून पॉल ह्या ठिकाणी म्हणतो का माझ्या बंधुजनांनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपले शरीर जिवंत देवाला यज्ञ म्हणून समर्पित करा. जिवंत. हालेलुया. चर्च हालेलुया. आणि बायबल या ठिकाणी काय सांगतं? निर्गमाचं पुस्तक त्याचा 20वा अध्याय 5वं वचन. निर्गम जुन्या करारामध्ये जा. निर्गमाचं पुस्तक त्याचा हा 20वा अध्याय 5वं वचन. आता ह्या ठिकाणी बायबल आपल्याला सांगतं का खाऊ प्रसाद खायचा का नाही? त्याच्या पाया पडू नको. हालेलुया. पहिली गोष्ट आता परत एकदा लक्षात ऐकून घ्या. त्याच्या पाया पडू नको. त्याच्या पाया पडू नको किंवा त्याची सेवा करू नको. किंवा त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे. काय आहे? ईर्ष्यवान देव आहे. जे माझा द्वेष करीतात. जो माझा द्वेष करीतो त्यांच्या मुलांना स्वतःला नाही. इथं लक्ष द्या. पास्टर माझे मुलगा माझी मुलगी ना भयंकर आजारी, काय करायचं? कुठंतरी तुझं चुकत आहे, मुलीचं मुलाचं नाही. समजतं ना? कुठंतरी आई चुकत आहे, कुठंतरी वडील चुकत आहे, मुलगा मुलगी नाही चुकत. कळतं का नाही? कारण तुम्ही जे काम करता त्याचा प्रतिफल त्या मुला मुलीवर भोगावं लागतं. उलट या ठिकाणी माहिती ना, स्वतःवर नाही येते. मग स्वतः तुम्ही जादूटोणा करायला गेले तर मुला मुलगीवर जादूटोणा येते.
सडनली तुमचा मुलगा, सडनली तुमची मुलगी वेडी होऊन जाते. हे का होतं? तुम्ही प्रभूला समर्पित झाले नाही. हालेलुया. परत एकदा वाचू. त्यांच्या पाया पडू नको, त्यांच्या पाया पडू नको, किंवा त्यांची सेवा करू नको, त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे, ईर्ष्यवान देव आहे, जे माझा द्वेष करीता, तो माझा द्वेष करतो त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलाला. तिसऱ्या चौथ्या किती? तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल. कोणाबद्दल? काय पहिला शब्द काय? हा, कोणाबद्दल? वडिलांच्या अन्यायाबद्दल. वडील चुकला, कधी कधी आई चुकती, वडीलही चुकतो. समजतं का नाही? आणि त्याचा भोग कोण भोगत आहे? आपले मुलं. हालेलुया. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रसाद खाता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मूर्तीपाशी झुकता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्ती समोर तुम्ही नमन होता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं जे काही अशुद्ध प्रकार करता, लक्षात ठेवा त्याचं प्रतिफल तुम्हाला नाही मिळत, त्या मुलाला मिळतं, त्या मुलीला मिळतं. हालेलुया. एखादा मुलगा, एखादा आई किंवा एखादा वडील मुलासमोर दारू प्यायला लागला तर मी गॅरंटीने सांगतो तो मुलगा दारू प्यायला सुरुवात करेल. हालेलुया. का? शाप. हे शरीर कोणाचं आहे? माझा कुंभार कोण आहे? मग तो तुम्हाला सोडत, तुम्ही त्याचा कुंभाराचं मटकं तोडलं तर तो तुमच्या मटक्याला सोडत? हालेलुया. समजलं का नाही? तो सोडत नाही, सोडणार. एखादा बहीण किंवा एखादा भाऊ ज्यावेळेस शिव्या देत आहे तर तो मुलगाही त्याचप्रमाणे शिव्या देईल. आणि मग त्यामुळं अनेकांचे प्रश्न ज्यावेळेस आता माझ्या पास माझा मुलगा आता बिघडलेला आहे. बिघडला कोणामुळं? तुझ्यामुळं, तुझ्या आईमुळं, तुझ्या वडिलांमुळं. तुम्ही लोक व्यवस्थित वागत नाहीये म्हणून तो शाप त्याच्यावर येत आहे. ऍग्री नाही या गोष्टीला का नाही? हालेलुया. वडिलांनी कर्ज केलं तर मुलगाही कर्ज करत बसतो. शाप आहे भाऊ. हालेलुया. पण एखाद्या वडिलांनी बिझनेस उभा केला तर तोही मुलगा बिझनेस उभा करून टाकतो पुढे. कळतं का नाही? एखादा वडिलांनी आई वडील ज्यावर ते प्रभूमध्ये राहतात तो मुलगाही प्रभूमध्ये राहते का नाही? ज्यावेळेस आई वडील ज्यावेळेस ते दर रविवारी प्रार्थना आले तर तेही मुलगा प्रार्थनाला येईल. पण आजकाल असं झाले का आई आणि मुलगा अचानक कसं म्हणतात, नाही आई वडील म्हणतात नको आज नको जाऊ, मुलाला बरं नाही. लक्षात ठेवा, शाप तुमच्यावर येण्याची सुरुवात होईल. हालेलुया. कारण शैतान जो आहे तो तुम्हाला शापातच पाडण्याचा करत आहे, तर तो तुम्हाला शाप आणि शाप देऊ. आमेन. हालेलुया. हा, पुढे अन्यायाबद्दल शासन करीतो, हा, आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. काय करण? पुन्हा एकदा परत तेच वाचा. माझ्यावर जो कोणी प्रेम करतो, माझा म्हणजे कोण? कुंभार. तुम्ही जाऊन त्या कुंभाराचा मटकं तोडलं तर तो तुम्हाला शाप आणि शिव्या देईन की नाही? हा? पण ज्यावेळेस तुम्ही म्हणता दादा हे केवढ्याला आहे, 20 रुपयाला आहे, मी 5 रुपये जास्त देतो, माझं प्रेम आहे तुझ्यावर, कारण तुझ्या कष्टाचं फळ मी तुला देणार. तो मुखातून म्हणत सर तुम्ही लय भारी आहे, देव तुम्हाला अजून आशीर्वादित करा. समजतं का नाही? हालेलुया. कारण माझा जो कुंभार आहे तो स्वर्गात बसलेला आहे आणि त्या कुंभाराचा तुम्ही नाश करत आहे तुमच्या शरीराचा. तर राईट नाव तो म्हणतो मी तुझ्या मुलाचा मी नाश करायला माझ्या बरोबर. हालेलुया. चर्च हालेलुया.
प्रेम काय? आणि जे माझ्यावर प्रेम करीतात जो माझ्यावर प्रेम करीतो, व माझ्या आज्ञा पाळतात, जो माझ्या आज्ञा पालन करतो, अशांच्या हजारो पिढ्यांवर मी आशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. आमेन. दया पाहिजे का शाप पाहिजे? दया पाहिजे ना. आपल्या मुलाबाळांना सही शिक्षण द्या. त्यांच्या समोर तंबाखू मोळत बसू नका. हालेलुया. गॅरंटीने सांगतो, 5 वर्षाचा होऊन द्या पप्पा, पप्पा असं करत होते मम्मी. मुलाची चुकी नाहीये, वडिलाची चुकी आहे. समजतं का नाही? हालेलुया. पप्पा पाडल्या खिशातून बाटल, तोही बॉटल काढतो. हालेलुया. समजतं ना? जसे तुम्ही पेरणी करणार तसं तुम्हाला फळ मिळणार. शेतात जा आणि शेतकऱ्याला म्हणा, दादा हे शेत तुम्हाला किती जमीन देईल? तो म्हणा, शेत नाही जमीन देत, पेरणीवर सगळं असतं. जसं मी पेरणी कराल तसं फळ मिळणार. हालेलुया. समजतं ना? जे तुमचे हे शरीर हे शेत आहे, या शेतामध्ये जशी तुम्ही पेरणी करणार ना तसंच तुम्हाला फळ येणार. हालेलुया. कळतं ना? मग कळतं तरीही न कळण्यासारखं करता आणि त्याचा शाप त्याच्या मुलावर, त्याच्या मुलीवर प्राप्त होतो. हालेलुया. आणि मला प्रेम कोणावर करायचं आहे? माझा जो कुंभार, ज्याने मला बनवलं. हालेलुया. एखाद्या डॉक्टरकडे जा, मला माझा आत्मा काढायचा आहे. कसं काढणार? MBBS वगैरे वगैरे कोणते असेल ना, त्यांच्यावर जाऊन बोलतो मला माझा आत्मा काढायचा आहे. काढू शकत नाही. पण ज्याने मला बनवलं ना त्याला म्हणा, डॉक्टर माझा आत्मा तुझ्या हातात देतो. तो असा घेतो आपल्या हातात. हालेलुया. नाही ना? तुम्हाला वचन माहित नाही? भजन संहिता 121 7वं वचन. तो एकच कुंभार आहे, तो तुमचा आत्मा काढू शकतो, पुन्हा टाकू शकतो. त्यालाच अधिकार आहे त्या कुंभाराला. भजन संहिता, स्तोत्र संहिता 121 7वं वचन बघा. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल. नाही, 6वं वचन बघा. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. पुढं वाचा. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. काय करेल? जीव म्हणजे आत्मा. कोण करेल रक्षण? त्याला माहिती कुठं बसवलेलं आहे. त्यांनी बसवलं ना. बाबू अरे इथं धगधग होत आहे, इथं पण धगधग होतं, कधी पण इथं पण धगधग होतं. मग अरे मग आत्मा कुठे आहे? बरोबर की नाही? आत्मा कुठे आहे? देवाची दासी होती, कॅथलीन पुली म्हणून देवाची दासी होती. म्हणते इकडला आत्मा इकडे आला, इकडला हात इकडे आला. प्रार्थना करू आणि लोक म्हटले, आपण आहे ना तुला नवीन हृदय बसू, पण तू जग, तुझी गरज आहे आम्हाला. तिने एक शब्द फक्त म्हटले, ज्या कुंभाराने मला बनवलं ना त्याची इच्छा आहे का माझ्याकडे यायची. तुम्ही किती प्रयत्न करा मला जगवण्याचं, मी जगू शकत नाही, कारण आता माझं जाणं कन्फर्म आहे. त्याने बोलवलेलं आहे मला. हालेलुया. समजतं का नाही? कारण कुंभार जो आहे त्याच्या मातीचा नुकसान करत नाही. मातीचा हा काय म्हणते त्याला, फेकून देत नाही. तो परत बनवतो, त्याला परत मजबूत बनवतो. हालेलुया. पण ज्यावेळेस तुमचा आत्मा या ठिकाणी जातो, तो कुंभार परत आध्यात्मिक शरीर तुम्हाला तिथं स्वर्गात बनवतो. हालेलुया. कळतं का नाही? आज तुमचं शरीर इथं आहे,
पण जेव्हा तुम्ही आत्मा जाता ना त्यावेळेस तुम्ही एक शरीर तिथं परिधान होतं, आध्यात्मिक शरीर म्हणतात त्याला. हालेलुया. जो आत्मा आहे ना, हालेलुया, जो आत्मा जो आहे आपला, तो कोणाला काढण्याची हे ऑथॉरिटी नाहीये. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का, माणूस मरतो तरी त्याला जिवंत ठेवतात. असे मस्ती निघालेले आहेत. का? पैसा कमवण्यासाठी. माहिती का नाही? पण बायबल या ठिकाणी सांगतो का त्या परमेश्वराने जीवन आणि मृत्यू त्याच्या हातात आहे. पवित्र शास्त्र बोलतो, पाहू आपण प्रेषितांचे कृत्य त्याचा 17वा अध्याय आणि 25 वचन. प्रेषितांचे कृत्य त्याचा 17वा अध्याय आणि 25 वचन. 17:25. Act 17:17 verse 25. आणि त्याला काही उणे आहे, आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी, माणसाच्या हातून त्याची सेवा करावे असेही नाही. कारण म्हणजे काय म्हणतो माहिती का, त्या माणसाच्या हातून देवाची सेवा करायला असंही काही नाहीये. त्याला काही गरज नाही की तुम्ही माझी सेवा करा का नाही करा. हालेलुया. तुम्हाला काय घेणं देणं नाहीये. त्याचं पात्र ते तुम्ही वापरू का नाही वापरू, बरोबर की नाही. मग त्याला ते पाणी भरू की नाही भरू, मला काय घेणे. माझा बिझनेस झाला, बस संपला. समजतं ना. पण या ठिकाणी जो प्रभू येशू ख्रिस्त जो आपला कुंभार आहे, तो काय म्हणतो माहिती का, सेवा करावे असे नाही. कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. कोणाला देतो? स्वतः. जीवन आणि प्राण, जीवन आणि प्राण तो स्वतःही तुम्हाला आणि मला देतो. देतो ना. हालेलुया. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला तेच सांगत आहे. आपण आता निर्गमाच्या पुस्तकामध्ये जाऊ. 34 अध्याय 15 वचन परत एकदा वाचायचे. 34:15. तू सावध राहा. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो, कशाबद्दल म्हणतो सावध माहिती का? प्रसादाबद्दल. हालेलुया. प्रसादाबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल, वाईट गोष्टीपासून, वाईट सगळ्या गोष्टीपासून सावध राहा. पुढे देशातली रहिवाशी म्हणजे लोकांपासून सावध राहा. तुला करमदार करमायचं नाही. नाहीतर ते व्यभिचारी पतीने आपल्या देवाच्या म्हणजे काय, जे लोक आपल्या देवाच्या, त्यांच्या देवाच्या मागे लागून कोणासाठी, बिलीवर व्यक्तीसाठी म्हणते, त्यांच्या देवाच्या मागे लागून ते काय करतील, बलिदान करतील. आणि त्यातल्या तुम्हाला कोणी बोलविल्यास तू त्याच्या बलिदानातले काही खाशील. काय कर, त्या बलिदानातले काही खाशील. पुढं त्यांच्या मुलीपैकी कोणी तू आपल्या मुलीकरिता बायको करून घेशील. हालेलुया. बस त्यांच्या बलिदानापैकी तुम्ही ज्यावेळेस खाता, अलाउड नाहीये, परमेश्वराने दिलेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय भाऊ बहिणी आपले जे आहे, बिलीवर भाऊ बहिणी, विश्वासू भाई बहिणी, येशूच्या आई करतात. येशूच्या आई माहिती ना, मरियम, त्यांच्याकडे जाते आणि त्यांचं जेवण करतात. महाप्रसाद. कोणता प्रसाद? महाप्रसाद. हालेलुया. आणि आता येशूच्या आईला ज्यावेळेस तुम्ही समर्पण करून त्यावेळेस तुम्ही खाता, लक्षात ठेवा, तुम्ही मूर्तीला पासून, मूर्तीपाशी अर्पण केलेले पदार्थ खाता.
ते शाप आहे, पाप आहे. हालेलुया. कारण बायबल आम्हाला स्पष्टीकरण देतो की प्रसाद आणि महाप्रसाद खाणे आपल्याला अलाउड नाहीये बायबल मधून. किती जण गोव्याला जातात आणि गोव्याला माहिती ना रगडा काय रोगडी काय म्हणतात रोगडी रेवडी कोणासमोर ठेवलेली असते, कोणाच्या नावाने घेतलेली असते. येशू मूर्तीमध्ये आहे. हॅलो, येशू मूर्तीमध्ये आहे का? येशू जिवंत आहे. आणि जे मूर्तीपाशी ठेवलेले ते पदार्थ काय आहे माहिती का? ते प्रसाद आहे. म्हणजे मरियम असो, येशूच त्याचं असो. हालेलुया. मी फक्त येशूच्या चरणाला हात लावू शकतो. मरियमच्या चरणाला हात लावण्याची माझ्याकडे अथॉरिटी नाहीये. समजतं का नाही? कळतं का नाही? पण मी तिला धन्य म्हणू शकतो कारण तिने माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिलेला आहे. पण मी तिला फक्त धन्य म्हणू शकतो कारण ती धन्य आहे स्त्रियांमध्ये. पण मी तिला पूजू शकत नाही. मी तिला तिच्या पायाला टच करू शकत नाही. मी तिच्या मूर्तीपाशी जाऊन मी गुडघे टेकू शकत नाही. समजतं ना? कारण ते समर्पित झालेला पदार्थ मी खाऊ शकत नाही. कारण बायबल मला स्पष्ट दिलेले का हा प्रसाद किंवा महाप्रसाद खाणं मला अलाउड नाहीये. हालेलुया. आणि तुम्ही ज्यावेळेस खाता ना त्यावेळेस तुम्हाला त्रास नाही होत, तुमच्या मुलाबाळांना त्रास होतो. शाप कोणावर येते? देव शांत बसतो का? हालेलुया. म्हणून तुम्ही ज्यावेळेस खाता ना त्यावेळेस तुमच्या मुलाबाळांना शाप येतो. आणि ज्यावेळेस तुमच्या मुलाबाळा खाता ना तुमच्या होणाऱ्या मुलाबाळांवर, त्यांच्या मुलाच्या मुलांवर 1000 पिढ्यावर शाप येईल. हालेलुया. एक बहिणीने मला म्हटले का पास्टर मी काजू घेऊन आले म्हणे. म्हणजे हे कुठले काजू आहे म्हणे? कुठे? आपलं काय नाव आहे? गोवा. म्हणजे मी खात नाही काय, कारण मी बायबल वाचतोय आणि मला बायबल सांगतो का अलाउड नाहीये. हा मला दुकानातून काजू घेऊन द्या, मी तुमच्या समोर खाईन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही मला पेढा द्या दुकानातून, मी तुमच्या समोर खाईन. पण मंदिरात जाऊन किंवा तुम्ही ज्यावेळेस समर्पण झालेला पदार्थ तुम्ही मला द्यायला लागले तर सॉरी म्हणून मी, कारण मला बायबल सांगतं खाऊ नको. हालेलुया. समजतं ना? मग ते कोणचं असो. मग नाही आज आम्ही चपाती भाजी केली, पण ती चपाती भाजी ज्यावेळेस तू समर्पण करून आणत आहे तर तेही माझ्यासाठी अलाउड नाहीये. आमेन. पण ज्यावेळेस तू माझ्या समोर बनवते आणि म्हणते पासा तुम्ही जेवायला येताना माझ्या घरी, मी खुशीने तुझ्या इथं खायला येईल, कारण मला माहिती की तू माझ्या डोळ्यासमोर बनवायचे तर मी खायला तयार आहे. पण तीच चपाती भाजी तू ज्यावेळेस मंदिरासमोर समर्पित करतोय तर ते नैवेद्यामध्ये परिवर्तन होतं. कशामध्ये होतं? एक नैवेद्यामध्ये परिवर्तन होतं. आणि हे माझा प्रभू म्हणतो हे अलाउड नाहीये खायचे. आमेन. हालेलुया. समजतं ना? हालेलुया. मला ना आताही भीती वाटते ते खोबरं खायला. त्या खोबरं खायची मी मला भीती वाटते. काही लोक घेतात ते खोबरं त्या मूर्तीपाशी त्या मंदिरामध्ये आला तर तोच माणूस खोबऱ्यावाला घेऊन येतो, रस्त्यावर बसतो आणि खोबरं विकत बसतो. मला ती भीती वाटलेली कारण मी त्यांना माझ्या सासूबाईंना म्हटलो का ते खोबरं आणू नको, असं तर एक विकत घे दुकानात, तू 2 पैसे गेले तरी चालेल, पण ते खोबरं नको आपल्याला. मी माझ्या मिसेसला फोटो पाठवला त्या दिवशी, म्हटलं हे बघ, म्हटलं इथं बिझनेस चालू आहे, मंदिरापासून फोडलेले आणले आणि इथं दाखवून दिले आणि चांगला 10,000 रुपयाला एक काय म्हणतात ते खाप, एक खाप काय तुकडा ना. हे प्रभू धन्यवाद, माझे डोळे उघडले तू.
मला तुम्ही जेवायला बोलवणार तर तुम्ही दुकानातून खोबरं घेऊन या. मला भीती वाटते. हालेलुया. एका बहिणीने मला जेवायला बोलवलं आणि जेवण घेतलं. तिलाही माहित नव्हतं, पिलीवर होती. जेवायला बोलवलं आणि तिने दिलं माझ्यासोबत जेवण आणि ते होतं किमा. ठीक आहे. आणि जेव्हा मी घास एक नंबर तिने बनवलं आणि मी जेव्हा घास खायला लागलो, देवाच्या आत्म्याने डोळे उघडले. म्हणजे याच्या सापाचं पीस आहे. हा. त्याच मोमेंट मध्ये मी सोडून टाकलं. ती बहीण म्हणजे पास्टर तुम्ही असं सोडू शकत नाही. म्हणलं काय झालं? म्हणलं असं असं दर्शन होत आहे. समजतं ना? हालेलुया. त्याच मोमेंट मध्ये मी सोडून टाकलं ते. का? कारण बायबल सांगतो तू अशुद्ध प्रकार खाऊ नको. हालेलुया. Praise the Lord. मी तर तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो. व्हेज खायला सुरुवात करा. हालेलुया. ते खूप चांगलं आहे. टेन्शनच नाही. Praise the Lord. पण घरात आणल्यानंतर व्यवस्थित धुवा. त्याच्यावर काही फवारिंग वगैरे मारलेलं असतं ते धुवून निघत. पण व्हेज खाल्लेलं बरं आहे. कारण आता खूप काही भयंकर प्रकारचा प्रॉब्लेम चालू आहे. समजतं ना मी का? म्हणजे जेव्हा मला असं वाटतं मी गोव्याला जावा, पण मी गोव्याला गेल्यानंतर मी मासेच फक्त खाणार, बाकी काही खाणार नाही. कारण मला भीती वाटते आजकाल. पण ते काय म्हणतात, मोरसच लागणार मला जायला. कारण देवाला कोणत्या अगरबत्तीची किंवा कोणत्याही मेणबत्तीची गरज नाहीये. समजतं मी काय म्हणतो? तो तुमचं हृदय बघण्याची फक्त पारखतो. तुमचं हृदय चांगलं असेल, मी तुझ्या घरामध्ये ब्लेसिंग करेन आणि 1000 पिढ्यांपर्यंत मी तुला ब्लेस करेन. कोणालाही कोणासमोर मस्तक टेकवण्याची गरज नाही. तुम्ही देवाकडे फक्त या आणि प्रार्थना करा. मी काय करतो माहिती तुम्हाला? मी असं झोपतो माझ्या घरामध्ये आणि देवाला म्हणतो मी तुझ्या चरणापाशी झोपून माझं मस्तक लावतो. का? कारण मी नाव फक्त त्याचं घेतो की देवा मी जमिनीवर झोपलोय, पण मी ह्यासाठी झोपलोय तर मी तुझ्या चरणापाशी झोपलोय. हालेलुया. तो प्रभू आपल्या बरोबर आहे. त्याची उपस्थिती या ठिकाणी मला जाणवत. म्हणून जीसस क्राइस्टची मम्मा नको आणि कोणीच नको, येशू पाहिजे मला. हालेलुया. हालेलुया. क्यों ब्रदर? सिर्फ यीशु चाहिए. जो हमारे प्रभु यीशु जीवित है और वो जीवित ही है और हर दिन हमारे साथ रहता है. हालेलुया. एग्जाम्पल तो अजून एक सांगतो. वडापाव खायला गेलो होतो परवा दिवशी. असं केलं त्यांनी, तिथनं पळून आलो मी. नको मला तो वडापाव. समजतं का मी का? आणि असंच नाही का तिथं झाल्यानंतर वडापावावर मी त्यांनी केलं. म्हटलं हे तर झाला, समर्पित झालं. म्हटलं आता नको वडापाव. हालेलुया. सिरियसली घ्या. कारण शैतान तुमच्या कुंभाराच्या घरामध्ये यायला बघत आहे. जो खरा कुंभार कोण आहे? येशू आहे. आणि त्या कुंभाराने तुम्हाला आणि मला घडवलेले, तो तुमच्या हा भांड्याला होल पाडण्याचा प्रयत्न करत आहे. समजतं ना? होल पाडण्याचा प्रयत्न करत आहे का तू तुटल्या जावा, तू फुटल्या जावा. आणि अशा काही पदार्थाच्या द्वारा तुमच्यामध्ये तो प्रवेश करतो आणि मग म्हणता पास्टर माझं पोट दुखायला लागलं. आणि ज्यावेळेस प्रार्थना करतो तेव्हा मला पवित्र आत्मा सांगतो येईनी कुठेतरी खाऊन आलेली, आणि मग त्यानंतर ती उलटीच्या द्वारा बाहेर निघतो. त्यावेळेस ती बरं वाटतं तिला. समजतं मी काय? मग ते कोणचंही असो, आजपासून तुम्ही त्या पदार्थाला हा सेवन करू शकत नाही. हालेलुया. संगती तुम्ही पकडणार
तर लक्षात ठेवा तसंच गोष्टी तुमच्या मुलाबाळावर येईल. देव म्हणतो मी सगळ्यात जास्त मी रागवतो कशामुळे माहिती का? एखादा व्यक्तीही माझ्याशिवाय दुसऱ्या हापाशी नमन होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले करंती कराराचा 8वा अध्याय 4थं वचन विकली घ्या. पहिले करंती कराराचा 8वा अध्याय आणि 4थं वचन. मला वाटतं तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. हालेलुया. आजचा टॉपिक जो आहे तो तुमच्या लाईफला बदलून टाकणार गॅरंटी. आता मूर्तीला दाखवलेला निवद हे बायबल सांगत आहे, मी नाही सांगत. हा, खाण्या संबंधाने आपल्याला ठाऊक आहे जगात देवाची म्हणून मूर्ती नाहीये. देव जो सर्व समर्थ देव तो मूर्तीमध्ये वास करेल. पुढे एका खेरी नथिंग, दुसरा देव नाही. हालेलुया. हे झालं फर्स्ट करंती करा 10वा अध्याय 14वा वचन. पहिले करंती करा त्याचा 10वा अध्याय 14वा वचन. म्हणून माझ्या प्रिय बंधुजनांनो तुम्ही मूर्तीपासून दूर पळा. पुढे हालेलुया. काय करा? मूर्तीपासून दूर पळा. ज्याला अर्पण केलेल्या पदार्थापासून दूर पळा. हालेलुया. समजतं ना? प्रेषितांची कृत्य त्याचा 15वा अध्याय 20 आणि 29 वचन. प्रेषितांचे कृत्य त्याचा 15वा अध्याय 20 आणि 29 वचन. तर 20 आणि 29, 15वा अध्याय 20 आणि 29 दोन वचन. तर त्यांना असे लिहून पाठवा की मूर्तीचे अमंगलपण, जार कर्म, गळा दाबून मारलेले पदार्थ व रक्त यापासून तुम्ही अलिप्त असा म्हणजे लांब राहावा या सगळ्या गोष्टीपासून. पुढे 29. त्या म्हणजे मूर्तीला अर्पलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जार कर्म ही तुम्ही वर्ज्य करावे. यापासून स्वतःला जपाल. हॅलो, काय म्हणले? स्वतःला जपा. तर तुमचे हित होईल. तर मग काय? तुमचे हित होईल म्हणजे चांगलं होईल. चांगलं व्हायचंय की नाही? करायचं कसं? मग तुम्हाला मूर्तीपासून लांब राहावं लागेल आणि मूर्तीच्या पदार्थापासून लांब राहावं लागेल. ज्याला महाप्रसाद म्हणतात, ज्याला प्रसाद म्हणतात. तुम्हाला एवढं गोड वाटत असं ना, खायला आज मला पेढा नाही मिळाला, जा गुलाबजाम नाही मिळाले, जा काय बरोबर नाही. जाऊन तिथं खा, 100 रुपयाचे गेले तरी चालेल, पण पोटभर खा. पण अर्पण केलेला पदार्थ तुमच्या मुखामध्ये सेवन झालं नाही पाहिजे. हालेलुया. हे खरं म्हणजे विश्वासू लोकांसाठी संदेश आहे, अनबिलीव्हर लोकांसाठी. मग त्यामध्ये भरपूर काही बनवतात, शिरा, अजून काय काय बनवतात, बुंदी. म्हणून बुंदी खात नाही. आणखी मला म्हणत होते बुंदी खाना पास्टर, बुंदी खाना. मला नकोच, एकदा माझ्या मनात आलं मी नाहीच खात. हालेलुया. अजून एक 40 सवाची बुंदी. अजून कोणची? घर भरण्याची बुंदी.
लोक मेल्यानंतर काय ते काय बनवतात ते श्राद्धाची पित्रता. विश्वासू लोकांना अलाउड नाहीये ते. काय माहिती का, जेव्हा तुम्ही पित्रता करा तो येईल तुमच्या अंगात. हा मग आता ब्रदर तुम्हाला तुमच्या येतो चल म्हणून बरं झालं मला संधी मिळाली. आता लक्षात ठेवा, समजा माझा मम्मा गेला, माझे पप्पा गेले, मग उपकार स्तुतीची प्रार्थना ठेवते. मग त्यामध्ये त्याला पप्पा तुम्हाला लय भारी आवडतं ना हे वस्तू बनवलेली. काय काय ते दारूच्या बॉटला ठेवायला लागले. पप्पा गेले माझे, पण चांदी कोणाची होती त्या लोकांची तिथल्या. चला बाबा भेटली दारूची बॉटल. पण हेच नाही माहिती, मग त्या व्यक्तीची दारू सुटत नाहीये आणि त्याची बायको रोज शापशिवाय ती कोणी मेल्याची पाजली माझ्या नवऱ्याला, कोणी मेल्याने पाजली. त्याला माहिती कमी आला. आणि तो येऊन मग त्याला अजून घुसतो, म्हणजे झाली का डबल दारू. किती प्रयत्न करा सुटणार नाही. म्हणून पित्रता सगळ्या गोष्टीपासून लांब राहणे. हालेलुया. मी विश्वासू लोकांसाठी बोलत आहे ज्यांनी येशूला ग्रहण केलेलं आहे. हालेलुया. जमत ना. प्रेषितांची कृत्य त्याचा 2 अध्याय 25 वचन क्विकली घ्या. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 25 वचन. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, मी परमेश्वराला आपल्यापुढे नित्य पाहिलं आहे. काय? मी परमेश्वराला माझ्या डोळ्यासमोर नित्य बघितलेले आहे. पुढे मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. तो माझ्या उजवीकडे आहे. ज्यावेळेस तुम्ही पवित्रतामध्ये चालेल तो तुमच्या उजवीकडे राहील, तो तुमच्या रूम मध्ये येईल, तुमच्या सोबत राहील. हालेलुया. प्रेषित 2 अध्याय 25 वचन ना. गणना 2:25 सॉरी 25:2 गणनाचं पुस्तक 25 अध्याय 2 वचन क्विकली घ्या. गणनाचं पुस्तक त्याचा 25 अध्याय 2 वचन. हा, त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवाच्या यज्ञात काही बहिणी ते घ्या ना. आज आपलं काय हळद कुंकूचा दिवस आहे, याचा दिवस आहे. एकीला बोलवलं का दुसरीला बोलून घ्यायचा. आज जेवण बनवलेलं आहे. कशाबद्दल? अहो ते माझे गेले ना. सिरियसली. आणि एक स्त्री 10 जणांना घेऊन येते, चल ना खाऊ. माहिती की नाही? 6 सवसनी पाहिजे मला. हालेलुया. किती पाहिजे? हा 5, 10, 1 जे काय मला काय माहिती. का तुम्ही आणि मी अशा, हे बायबल स्पष्ट सांगतो का या स्त्रिया काय करतात? पुढे वाचा. या स्त्रिया काय करतात? यज्ञास बोलू लागल्या. तिथं ते भोजन करू लागले. त्यांच्या देवाला नमन करू लागले. हालेलुया. काय करू लागले? म्हणून ना काही बहिणीपासूनही लांब राहावं लागेल. हालेलुया. तुमच्या भल्यासाठी, मला काय प्रॉब्लेम नाही, तुमच्या भल्यासाठी. तुम्हाला प्रसादापासून, महाप्रसादापासून लांब राहायचं असेल तर अशा स्त्रियांसोबत लांब राहा. येशूच्या स्त्रियांसोबत राहा. ते तुम्हाला कधीही काही सांगणार नाही. फक्त म्हणा दर रविवारी ये, प्रार्थना कर, आशीर्वाद होऊन तू जाशील, गॅरंटीने. हालेलुया. ते तुला सांगणार नाही की टिकलेलं हवं, ते तुला सांगणार नाही की हे कर ते कर, काही सांगणार नाही. ते मनाने विश्वासाने ये, माझा येशू तुला बरे करेल. हालेलुया. हालेलुया. आणि आम्ही ज्यावेळेस जेवण ठेवतो ना, कोणत्याही आहे का कुठं
कुठे दिसतं का तुम्हाला इथं काही? येशू दिसतो का? मूर्ती दिसती का? आम्ही ज्यावेळेस जेवण ठेवतो ना, तर ज्यावेळेस जेवण ठेवतो तिकडनं मागवतो तिथं ठेवतो. हालेलुया. आणि आम्ही कोणत्याही आम्ही येशूला पदार्थही आम्ही ग्रहण करत नाही किंवा समर्पित करत नाहीये, कारण आमचा येशू जिवंत आहे, मेलेला नाहीये. हालेलुया. त्याने 5 भाकरी आणि 2 माशाचं काय केलं माहिती का? 15,000 लोकांना जेवू घातलेले. 2 मासे आणि 5 भाकरी. हालेलुया. कोण आहे का असा देव? कोणी आहे का असा परमेश्वर की जो 5 भाकरी आणि 2 मासे 15,000 लोकांना खाऊ घालू शकतो? ती ताकद माझ्या परमेश्वरामध्ये आहे. हालेलुया. म्हणून मी जेवण ठेवतो ना, मी वेस्ट ठेवत नाही, चांगलं जेवण ठेवतो. म्हणून का? कारण माझा देव मला परिपूर्ण देणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस कोणी म्हटलं ना, तुला पास्टर योगेश का? 1 नंबर जेवण देतो तो. हालेलुया. एक दिवस फक्त दालच्या ठेवून द्या, दुसऱ्या दिवशी लगेच बॉम्बा बॉम्ब. पास्टर आज काय जेवण व्यवस्थित मिळालं नाही आम्हाला. काय? दालच्या होता. समजतं की नाही? प्रत्येक लोक जे काही आहे ना, ते फक्त काय म्हणतात, आज आम्हाला जेवणाचंच काही चव वाटली नाही. हो पास्टर, प्रार्थना कशी वाटली? ठीक होती. भविष्यवाणी ठीक आहे, चांगलं. जेवण असं नाही, जेवण थोडंसं आज ना व्यवस्थित नव्हतं. बर ठीक आहे ब्रदर, तुम्हाला पुढच्या वेळेस चांगलं जेवण ठेव. मग शाळेवर तुला हा चालू बोला बरं का, आठवणी बोला. हालेलुया. येत्या रविवारी आपलं आहे प्रीती भोजन आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आहे? हा, म्हणू नका जाऊन आम्हाला महाप्रसाद मिळालाय. इथं नाही मिळत, या सोसायटीत नाही मिळत आणि येशूच्या चर्च मध्ये मिळतच नाही. फक्त जेवण मिळतं, ते पण प्रीती भोजन, प्रेमाचं भोजन. हालेलुया. का? कारण त्याच्यामध्ये येशूचं प्रेम आहे. मल्टी आणि मल्टिपल होतं. मी तुम्हाला सांगतो, 100 लोक येऊन जेवून जाते तरी माझं जेवण कधीही आटल्या जात नाही, ते पुरून पुरतं, कारण चमत्कारी परमेश्वर आमच्या सोबत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगतो, 12 टोपल्या भरून घेतल्या, 15,000 जेवल्यानंतर. कितना ब्रदर? 12 टोपल्या. म्हणजे 12 टोपल्या कुणासाठी? 12 शिष्यांसाठी. जा घरी घेऊन बायका पोरं तरी वाढ हवे असं. हालेलुया. असा परमेश्वर आहे. Somebody hallelujah. Hallelujah. प्रगतीकरणाचा 2रा अध्याय 20वा वचन. क्विकली का 2च वचन काढले. फटाफट घ्या प्रार्थना मध्ये. प्रगतीकरणाचा 2रा अध्याय 20वा वचन. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची स्त्री आपल्याला संदेश मनविती आणि जार कर्म करव्यात व मूर्तीला दाखवल्यास नैवेद्य खाण्यात माझ्या दासांना शिकविती आणि भुलविते. तिला तू तसे करू देते. हालेलुया. आणि मग काय माहिती का, काही लोक घ्या ना, आम्ही नाही का खात तुमच्या इथलं जेवण. बाबा, आमच्या इथलं जेवण महाप्रसाद नसतो, प्रीती भोजन असतं. समजतं ना? काही लोक म्हणतात, मग पाहतो तुमच्या चर्च मध्ये येऊन आम्ही जेवलो नाही का? अरे बाबा, तुझ्या जेवणामध्ये आणि आमच्या जेवणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. समजतं का नाही? तू अर्पण केलेला पदार्थ देतो, मी न अर्पण केलेला पदार्थ खाऊ घालतो. माझ्या इथं येऊन बघ, कुठं आहे का अगरबत्ती? माझ्या इथं येऊन बघ, येशूचं काही येशूचं ते टॅटू आहे का? अगरबत्ती मेणबत्ती लावली का नाही? कारण माझा येशू जिवंत आहे आणि तो स्वर्गात बसलेला आहे आणि त्याने तुम्हाला आणि मला त्याचा पवित्र आत्मा पाठवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
एक लास्ट वचन घेऊ, अनुवादाचं पुस्तक, त्याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी सांगतो. अनुवाद त्याचा हा, कोणतेही अमंगळ पदार्थ खाऊ नका. कोणतेही अमंगळ पदार्थ खाऊ नका. स्पष्टीकरण देते प्रभू, कोणतेही अमंगळ पदार्थ खाऊ नका. पुढे बस, प्रेषितांचे कृत्य 21-25, बस लास्ट क्विकली 21-25, प्रेषितांचे कृत्य त्याचा 21-25. परंतु ज्या विश्वास ठेवले आहे अशा परराष्ट्रीय संबंधी आम्ही निर्णय करून लिहून पाठवतो की त्यांनी मूर्तीला अर्पल्या पदार्थ, रक्त, गळा दाबून मारणे, प्राण व बेविचार यापासून अल्प राहावे. हालेलुया. चर्च प्रेज द लॉर्ड. आजचा समाज संदेश तुम्हाला लोकांना पाठवा, जे लोक तुमचे खरोखर विश्वासू आहेत. ज्यावेळेस तुम्ही एक पदार्थ खाता तर तुमच्या मुलाबाळावर शाप येतो. ठीक आहे. हालेलुया. आपण प्रार्थनामध्ये जाऊ, आपल्या पायावर उभे राहू, प्रभूच्या अभिषेकामध्ये जाऊ. आज एक घोषणा आपण करणार आहोत. घोषणाची प्रार्थना. घोषणाची प्रार्थना म्हणजे कशी माहिती आहे का? मी म्हणायचं, आप भी अपने जीवन में चंगाई, आशीष, छुटकारा और शांति को पाना चाहते हैं? हमारे चैनल को सब्सक्राइब करें। चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं और प्लीज़ ज़्यादा से ज़्यादा इस वीडियो को शेयर करें ताकि इस ईश्वर की महिमा हो. धन्यवाद. जय मसीह की.